नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल मोठं विधान. वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनुस्मृती शिकवा, थेट जजचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाने वक्तव्य केलं. ते एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना म्हणाले की इथून पुढे जे विद्यार्थी वकील बनणार आहेत त्यांना थेट या ठिकाणी मनुस्मृती शिकवण्यात यावी. तर ते नेमकं असं काय म्हणाले तर आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही साधी सुधी बातमी नाहीये, तर या बातमीमुळे संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाद पेटण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत न्यायव्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतात. तर नेमकं काय घडलंय? तर मित्रांनो, भोपाळच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना चीफ जस्टिस एस धर्माधिकारी यांनी लॉच्या स्टुडंट बद्दल म्हणजे वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल एक धक्कादायक असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते बोलत असताना म्हणाले की आजच्या विद्यार्थ्यांना लॉचं शिक्षण देत असताना किंवा वकिलीचं शिक्षण देत असताना त्यांना फक्त कायदेच नाही तर त्यासोबत त्यांना मनुस्मृती देखील शिकवा. तर मित्रांनो, त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी थेट त्या ठिकाणी वक्तव्य केलं की या ठिकाणी वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे थेट मनुस्मृती शिकवा. त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या देशभरात मोठ्या प्रमाणात वाद पेटलेला आहे. अनेक ठिकाणी एससी समाजाचे लोक असतील किंवा त्याचसोबत भारतीय संविधानाला मानणारे जे लोक आहेत मित्रांनो, त्यांनी मोठ्या प्रमाणात रान पेटवलं आहे. त्यांनी सांगितलं आहे जर एखादा वकील किंवा एखादा जज जर असं वक्तव्य करत असेल त्या ठिकाणी न्यायाची अपेक्षा कोणाकडनं ठेवायची. त्यांनी त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात याबाबत जे आहे मित्रांनो सोशल मीडियावरती लोक व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे. तर तुमचं याबाबत काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.